नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. कल्पना आणि विमलचं किचनमधलं सगळं काम उरकलेलं असतं, त्यामुळे त्या दोघीही त्यांच्या रूममध्ये जातात आणि त्याचवेळी सायली बॅग घेऊन घर सोडून जायला निघते. जेव्हा ती घरातून जात असते तेव्हा या घरातल्या तिच्या लहानपणीच्या आठवणी तिला आठवत असतात, परंतु तिला फक्त आवाज ऐकायला येत असतो आणि तिला सारखं वाटत असतं की ह्या घराशी माझं काहीतरी नातं जोडलंय. जेव्हा ती दरवाजातून बॅग घेऊन चाललेली असते त्यावेळी सुद्धा दरवाजामध्ये तिचा साडीचा पदर अटकतो. जणू घरातली प्रत्येक गोष्ट सायलीला हेच सांगत असते की ह्या घरातून तू जाऊ नकोस. परंतु सायली शेवटी मन घट्ट करते आणि घरातून बॅग घेऊन निघते. तर इकडे साक्षी खूप चिडचिड करत असते. साक्षी म्हणत असते की मी हजारदा अण्णांना सांगितलं होतं की त्या प्लॉटवर काम करू नका, लोकांच्या ते नजरेत येईल आणि शेवटी आता तेच झालंय. प्रिया म्हणते की पण तुमच्यामध्ये मी अटकते त्याचं काय, तुझ्या अण्णांना धीर धरवत नाही म्हणून मी जेलमध्ये नाही जाणार. साक्षी म्हणते की तू आता गप्प बस ग, माझं डोकं नको फिरवूस. साक्षी लगेचच मैपतला कॉल करते. ती मैपतला म्हणते की हे काय अण्णा, तुम्ही प्लॉटवर काम सुरू केलं. आतापर्यंत अर्जुनला तर हे नक्की कळलं असणार की सिल्वरस्टोन ही एक फेक कंपनी आहे. मी माझं काम तर फिक्स केलंय, पण तुम्ही त्या जागेवर डिमॉलिश सुरू केले अण्णा, आणि अर्जुनला देखील हे इझी शोधता आलंय. तुम्ही आता यापुढे काहीच करू नका, आता जे काही सॉर्ट करायचं असेल ते मीच करेल. आणि हो अण्णा, आता तुम्ही अर्जुनचे अजिबात एकही कॉल घेऊ नका आणि थोडे दिवस गायबच राहा. एवढं बोलून साक्षी चिडचिड करत फोन ठेवते. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. प्रिया घाबरतच म्हणते की प्लॉट तुम्ही विकत घेतलाय म्हटल्यावर विलासचा खून तूच केलाय हे अर्जुन सहज कोर्टात सिद्ध करेल आणि त्यासाठी मी खोटी साक्षसुद्धा दिली आहे. खोटी साक्ष दिल्यानंतर किती वर्षांची जेल होते. साक्षी म्हणते की थोडं तरी शांत बसशील का, खूप उपकार होतील तुझे माझ्यावर. आणि ते अर्जुनचे आता मी तुला सगळे अपडेट देईल, तू चल बरं इथून लगेच. आणि मग त्या दोघीही तिथून निघून जातात. तर इकडे सायली ही रस्त्याने चाललेली असते. तिला आश्रमाची खूप आठवण येत असते. आश्रमात घालवलेले चांगले वाईट क्षण तिला आठवत असतात. मैपतचं मधुभाऊंना धमकावणं आणि त्यानंतर विलासचा खून होणं या सगळ्या गोष्टी सायलीला आठवत असतात. प्रियाची खोटी साक्ष देणं आणि मधुभाऊंना अटक होणं या सर्व गोष्टी सायलीला आठवत असतात. त्यामध्ये कुसुमताई सायलीला फोन करत असते, परंतु तिला त्याचंही भान नसतं. ती त्याच आठवणीत गुंग झालेली असते. तर इकडे अर्जुन आणि चैतन्य जेव्हा ऑफिसमध्ये काम करत असतात त्याच वेळी साक्षी तिथे येते. साक्षी म्हणते की काय झालं, बोलवलंत मला, अगदी माझ्या हातातले महत्त्वाचे कामं टाकून मी आली आहे. त्या स्कूलमध्ये मी गेले होते, तिकडची मुलं खूप नाराज झाली. एवढा काय मोठा इश्यू झाला. अर्जुन म्हणतो की शाळेतले मुलं नाराज झाली आहे की आश्रम डिमॉलिश करणारी माणसं. साक्षी म्हणते की वात्सल्य आश्रम, माझा त्याच्याशी काहीही संबंध नाही आहे. ही साईट माझे अण्णा बघतात. अर्जुन म्हणतो की तर मग तो प्लॉट तुमचे वडील मैपत शिकरे यांनी विकत घेतलाय. तर सिल्वरस्टोन ही कंपनी फेक होती आणि ती तुम्ही केलेलं एक नाटक होतं, कारण तुम्हाला लपवाछपवी करून आश्रमाचा प्लॉट ताब्यात घ्यायचा होता. कारण तुम्हाला हेही माहीत होतं की जर तो प्लॉट तुम्ही तुमच्या नावावर घेतला तर तुम्ही वात्सल्य आश्रम केसमध्ये अडकाल आणि तुम्हाला यामध्ये अडकायचं नव्हतं, म्हणून सिल्वरस्टोन नावाची एक फेक कंपनी तुम्ही ओपन केली. एम आय राईट मिस साक्षी. त्यावर साक्षी हसायला लागते. अर्जुन म्हणतो की डोंट स्माईल मिस साक्षी, मी इथे तुम्हाला जोक सांगितला नाहीये आणि गप्प राहून काहीही अचीव होणार नाही. आता तुम्ही नाही सुटणार. अर्जुनला फोन येत असतो, परंतु अर्जुन फोन इग्नोर करतो. साक्षी म्हणते की तुमच्या बोलण्यावरून मला ते सहज दिसतंय की तुम्हाला रिअलिस्टिक बिझनेसचं काहीच कळत नाही आणि तुम्ही जोक जरी सांगितला नसला ना तरी तुम्ही ही जी स्टोरी सांगितली आहे ना ती खूप छान रचून सांगितली आहे. अर्जुन म्हणतो की स्टोरी नाही आहे, ही फॅक्ट आहे आणि सिल्वरस्टोन कंपनी ही तुमचीच आहे हे पहिल्यांदा कबूल करा. साक्षी म्हणते की जे खरं नाही आहे ते मी कसं कबूल करू, आमचं त्या सिल्वरस्टोन कंपनीशी फक्त बिझनेस कनेक्शन आहे. चैतन्य म्हणतो की ओके ठीक आहे, वात्सल्य आश्रमाची आत्ता सध्या स्थिती काय आहे ते सांगू शकशील. तेव्हा अर्जुन चैतन्यकडे बघू लागतो. तेव्हा चैतन्य त्याचे शब्द बदलतो आणि म्हणतो की सांगाल का मिस साक्षी. साक्षी म्हणते की सिल्वरस्टोन कंपनीने ऑक्शनमध्ये ती आश्रमाची जागा विकत घेतली हे खरं आहे, पण आय थिंक त्याने बांधलेली कुठली तरी बिल्डिंग पडली आणि त्यामुळे बिचाऱ्याचं खूप नुकसानही झालं. बँक करप्ट झाली आणि सगळ्यांनी त्याच्याशी कॉन्टॅक्टही तोडला आणि मग त्याला आठवलं की अण्णांनी वात्सल्य आश्रमामध्ये इंटरेस्ट दाखवला होता, म्हणून त्यांनी 4.5 कोटीचा प्लॉट अण्णांना 3 कोटीमध्ये ऑफर केला
आता मला सांगा सुभेदार की हा चांगला चान्स कुठला बिझनेसमॅन सोडेल. म्हणून सिल्वरस्टोन कंपनीकडून अण्णांनी तो प्लॉट विकत घेतला, तेही अगदी रीतसर आणि तेही लीगल प्रोसिजर कंप्लीट करून. अर्जुन म्हणतो की आणि मग सिल्वरस्टोन कंपनीचा मालक गायब झाला, फुल स्टॉप, बरोबर ना. साक्षी म्हणते की आता त्याला आम्ही काय करू शकतो, बँक करप्ट झालेला माणूस असा तर दारोदार तर नाही फिरणार ना. पण मिस्टर अर्जुन, त्याच्याशी विलास मर्डर केसचा आमचा काहीच संबंध येत नाही आणि हे सिद्धही होत नाही. आम्ही खूप ऑनेस्टली बिझनेस करतो. अर्जुन म्हणतो की हे सगळं खरं आहे. त्यावर साक्षी म्हणते की हे सर्व जर खोटं असतं तर तुम्ही हे सगळे पुरावे माझ्या तोंडावर फेकले नसते का. अर्जुन म्हणतो की तुम्ही सगळी लीगल प्रोसेस कंप्लीट करून तो प्लॉट विकत घेतला, मग मला डॉक्युमेंट दाखवा. त्यावर चैतन्य म्हणतो की हा सेल रजिस्टर असेल ना. मिस साक्षी, ऑफिशियल पेपर दाखवा तुमचे. आता चैतन्यसुद्धा साक्षीला गुन्हेगाराच्या नजरेनंच बघत असतो. साक्षी म्हणते की हा प्लॉट मी नाही तर माझे अण्णा बघतात, त्यामुळे ह्याचे पेपर्ससुद्धा अण्णांकडेच असतील. अर्जुन म्हणतो की तुमच्या मागे सिल्वरस्टोन कंपनीसोबत एवढी मोठी डील झाली, एवढं मोठं ट्रान्झॅक्शन झालं आणि त्याचे पेपर्स कुठे आहे हे तुम्हाला माहीत नाही. तुम्ही हे विसरून गेलाय का, विलास मर्डर केसमध्ये त्या प्लॉटमुळे तर तुमचं नाव आलं होतं आणि तुम्ही बेधडकपणे तिथं कामसुद्धा सुरू केलं. साक्षी म्हणते की उलट त्यामुळेच तर दिसतंय की आम्हाला काहीच लपवायचं नाही आहे. आणि तुम्ही हे विसरू नका अर्जुन सुभेदार, आश्रमाची बिल्डिंग ही लीगल आहे आणि सिल्वरस्टोन कंपनीने ती लीगली ऑक्शनमध्ये विकत घेतली आहे आणि सिल्वरस्टोन कंपनीकडून आम्ही विकत घेतली आहे आणि तेही लीगली. तो प्रॉब्लेम कुठे आहे, आय थिंक तुम्ही प्रॉब्लेम क्रिएट करताय. कारण तुमच्या बायकोचं त्या आश्रमाशी इमोशनल कनेक्शन आहे ना, त्यामुळे तुम्ही पर्सनली इश्यू करताय, राईट ना. तर इकडे सायली रस्त्याने चालत असते तेव्हा तिला अर्जुनचं बोलणं आठवत असतं. जेव्हा सायलीने अर्जुनला विचारलेलं असतं की जर तुम्हाला जमणार नाही आहे आश्रमात जायला तर मी आणि कुसुमताई जाऊ का. अर्जुन म्हणतो की नाही तुम्ही नाही जाऊ शकत. सायलीने विचारलेलं असतं की का. अर्जुन म्हणतो की तिथे जाण्यासाठी तुम्हाला परमिशन लागेल, तिथे सगळीकडे पोलीस असेल आणि आश्रमाच्या 100 मीटर परिसरात कोणालाच जाऊ देत नाही. पोलीस कमिशनरसोबत बोलावं लागेल, त्यांची लीगल परमिशन घ्यावी लागेल आणि यासाठी जरा वेळ जाईल, त्यामुळे ही सगळी प्रोसिजर कंप्लीट होईपर्यंत तुम्ही तिथे जाऊ नका. सायली रस्त्याने तोच विचार करत चाललेली असते. तर इकडे साक्षी अर्जुनला म्हणत असते की जर आमच्या पद्धतीने विचार केला ना तर तुमचा हा ब्लाइंड गेम तुम्हाला समजेल. कुठलाही बिझनेसमॅन 4.5 कोटीचा प्लॉट जर 3 कोटीमध्ये जर मिळत असला तर हा चान्स कधीच सोडणार नाही आणि आम्ही सुद्धा तेच केलंय. काय आहे मिस्टर सुभेदार, मी तुमचा खूप रिस्पेक्ट करते आणि म्हणूनच मी आज माझ्या वकिलाशिवाय इथं आली आहे. पण पुढच्या वेळी मला अशा स्टुपिड कारणासाठी इथे यायला लावू नका, कारण तुमच्यासारख्या हुशार लॉयरला हे शोभत नाही. अर्जुन साक्षीला काहीतरी बोलणार तेवढ्यात चैतन्य म्हणतो की 1 मिनिट, आपण हे जास्त वाढवायला नकोय. साक्षी, तुम्ही जर आम्हाला सेल्स पेपर बघू दिले तर फार बरं होईल. साक्षी म्हणते की आता त्या प्लॉटचे ओनर मैपत शिकरे आहे, त्यामुळे त्याचे पेपर्ससुद्धा तुम्ही त्यांच्याकडेच मागा. आधीही सांगितलंय की ते आणि मी सेपरेटली बिझनेस करतो. इकडे सायली रस्त्याने चालत असते. सायलीला आठवत असतं की मधुभाऊंची केस घेण्यासाठी रविराज सरांनी सुद्धा नकार दिलेला असतो. त्यावेळी तन्वीने सुद्धा फार खरीखोटी सुनावलेली असते. सायली अगदी वकिलांच्या दारोदारी फिरत असते, परंतु कोणीही मधुभाऊंची केस घ्यायला तयार नसतं. त्याचवेळी सायली अर्जुनकडे गेलेली असते. तेव्हा अर्जुनने सांगितलेलं असतं की तुमच्या मधुभाऊंच्या विरोधात खूप पुरावे आहे, त्यामुळे ही केस जिंकणं इम्पॉसिबलच आहे आणि अशा होपलेस केसेसमुळे मी माझा रिपोर्ट खराब करून घेणार नाही. तिला हेही आठवत असतं की अर्जुनने सायलीसमोर कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची अट ठेवलेली असते. अर्जुनने सायलीला सांगितलेलं असतं की आपण ऑफिशियली लग्न करणार आहोत, कारण त्याचे फोटोज हे आपल्याला पुरावे म्हणून वापरायचेत आणि आपण हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करतोय, सो तुम्हाला 1 वर्ष माझ्या घरी थांबावं लागेल आणि हे आपण फक्त माझ्या घरातल्यांच्या चॉईसच्या मुलीशी मला लग्न करायचं नाही आहे म्हणून चाललंय. सायलीने अर्जुनला विचारलेलं असतं की तुमच्या घरातल्या माणसांना हे माहीत असेल की नाही की मी तुमच्याशी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं आहे. अर्जुन म्हणतो की त्यांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल काहीही कळू द्यायचं नाही, त्यांना असंच वाटायला पाहिजे की तुम्ही माझी खरी बायको आहात. तर सायली चाललेली असते, तिला गाड्यांचंही भान नसतं. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या सायलीला सावध करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु सायली ही तिच्याच धुंदीत असते. कुसुमताई सायलीला कंटिन्यू कॉल करत असते, परंतु सायलीचं फोनवरही लक्ष नसतं.
तर अर्जुनला सुद्धा कुसुमताई सारख्या कॉल करत असतात, परंतु साक्षी समोर असल्यामुळे अर्जुन फोन कट करत असतो आणि नंतर तो चैतन्याला सांगतो की बघ कुसुमताई काय म्हणताय, केव्हाच्या कॉल करताय. आणि मग चैतन्य फोन घेऊन बाहेर जातो. चैतन्य जेव्हा कॉल उचलतो तेव्हाच कुसुमताई सुरू होतात. कुसुमताई म्हणतात की काय रे, अजून किती त्रास देणार आहेस तू सायलीला, काय वाईट केलंय अर्जुन तिने. चैतन्य म्हणतो की 1 मिनिट थांबा कुसुमताई, मी चैतन्य बोलतोय, काय झालंय काय. त्यावर कुसुमताई म्हणते की तू सुद्धा त्या अर्जुन सारखाच आहे, एका शब्दाने सुद्धा तुम्हाला सांगता आली नाही एवढी मोठी गोष्ट. तुमच्या भावना नाही आहेत का की कोर्टाला चक्कर मारून तुमचा दगड झालाय. चैतन्य म्हणतो की अहो एवढं काय केलंय आम्ही. कुसुमताई म्हणते की आमचा आश्रम पाडला जाणार आहे हे तुम्ही आम्हाला का सांगितलं नाही. त्या अर्जुनला सुद्धा सांगावंसं वाटलं नाही का सायलीला की अगं बाई, त्या आश्रमासाठी तू माझ्याशी लग्न केलंयस ना, तो आता आश्रम पाडला जाणार आहे म्हणून. तिथे थेट काम झालंय हे बघून सायलीला काय वाटलं असेल. काय अवस्था झाली आहे सायलीची कळतंय का तुझ्या अर्जुनला. त्याला तू आता फोनच दे, मी त्याला आता खडसावूनच विचारणार आहे. चैतन्य म्हणतो की कुसुमताई मी तुम्हाला थोड्या वेळात लगेच कॉल करतो आणि कुसुमताईचा कॉल कट करून टाकतो. सायली इकडे रस्त्याने चाललेली असते. तिला आठवत असतं की जेव्हा वात्सल्य आश्रमातून निघून जाण्याची वेळ आली होती तेव्हा सगळी मुलं किती रडत होती आणि तिला आश्रम पाडणारी ती लोकंसुद्धा आठवत असतात आणि याच विचारांमध्ये ती चाललेली असते. खरं तर तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार तर विठ्ठलाची वारी चाललेली असते. विठ्ठलाच्या वारीमधील वारकऱ्यांसोबत अर्जुन चाललेला असतो. खरं तर तो सायलीला शोधत असतो आणि त्याला सायली समोर दिसते. अर्जुन सायलीजवळ येतो आणि म्हणतो की काय झालंय मिसेस सायली. सायली म्हणते की एकच घर होतं माझं हक्काचं, त्याचे तुकडे तुकडे होत आहे हे मला तुम्हाला हक्काने सांगावंसं वाटलं नाही. अर्जुन सायलीचं तोंड दाबतो आणि म्हणतो की बस मिस सायली, मी तुम्हाला फसवलेलं नाहीये. मी तुम्हाला डिमॉलिशबद्दल नाही सांगितलं कारण ते व्हायला नकोय हेच प्रयत्न करत होतो मी. सायली अर्जुनला खडसावून सांगते की माझं घर मला परत मिळेपर्यंत मी आता इथून कुठंच जाणार नाही. आणि सायली आता हट्टाला पेटलेली असते. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.